नमस्कार. आज आपण GST 2.0 याबद्दल सविस्तर सोप्या पद्धतीने आणि मुद्देसूद मांडणीनुसार आपण समजून घेणार आहोत. आपल्याकडे अगोदरचा जो GST रेट होता तो होता 5%, 12%, 18%, 28% आणि त्याचबरोबर आपल्याला काही ठराविक आयटमवर CSS सुद्धा लागत होता, म्हणजे सेंट्रल एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स. सो हे जर दोन्ही कॅल्क्युलेट केले 28% आणि CSS तर तो जात होता 43%, 45%. सो आता गव्हर्नमेंटने यामध्ये काय केले की सोप्या पद्धतीने जीएसटीचे स्लॅब चेंज केलेत, म्हणून याला GST 2.0 म्हटलं जातं. आता न्यू जे GST स्लॅब आहेत त्यामध्ये 5% आणि 18% हे दोन स्लॅब आहेत. 12%, 28% रिमूव्ह केलेला आहे, प्लस CSS म्हणजे सेंट्रल एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स तो सुद्धा रिमूव्ह केलेला आहे. आणि ज्या काही सुपर एक्झरी व्हेकल आहेत, गाड्या आहेत किंवा सुपर लक्झरी आयटम आहेत त्यावर 40% त्यांनी टॅक्स लावलेला, म्हणजे 5%, 18% आणि 40%. सो याबद्दल आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया पुढच्या स्टेपमध्ये. जीएसटी मध्ये जे 4 मेजर चेंजेस झालेले आहेत ते आपण पार्ट वाईज समजून घेऊया. त्यामध्ये पहिल्या पार्ट्समध्ये जे 18%, 12% वरून जीएसटी डायरेक्टली 0% म्हणजे नील जीएसटी आहे तो आपण पहिला पार्ट समजून घेऊया. दुसऱ्या पार्टमध्ये जिथे 12% वरून 18% वरून 5% वर जीएसटी झालेले आहेत असे कोणते आयटम आहेत ते आपण समजून घेऊया. तिसऱ्या पार्टमध्ये 28% वरून डायरेक्ट 18% कोणत्या वस्तूवर गव्हर्नमेंटने जीएसटी चेंज केलेला आहे तो समजून घेऊया. आणि पूर्वी जिथं CSS होता, सेंटर एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स, तो कट करून डायरेक्ट 40% सुपर लक्झरी आयटमवर गव्हर्नमेंटने टॅक्स लावलेले आहेत. ते आयटम कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. पहिला जो पार्ट आहे यामध्ये 18%, 12% वरून जो जीएसटी आज नील झालेला आहे तर त्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे इंडिव्हिज्युअल लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स कव्हर. जो लाईफ मध्ये आपण टर्म इन्शुरन्स घेतो त्यामध्ये आपल्याला 18% जीएसटी होता तो आज नील आहे. युलिप मध्ये 18% होता तो नील आहे. एंडोमेंट प्लॅन मध्ये पूर्वी 4.2% जीएसटी होता तो सुद्धा आज नील आहे. हेल्थ इन्शुरन्स मध्ये जे आपण फॅमिली पोर्टर पॉलिसी घेतो, सिनियर सिटीजन पॉलिसी घेतो, यामधला सुद्धा 18% वरून तो नील केलेला आहे. या मागचा गव्हर्नमेंटचा एकच हेतू आहे की आपल्या इंडियामध्ये मोर फॅमिली इन्शुरन्स कव्हर घेऊन सिक्युअर व्हाव्या, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. दुसरं जे काही हाऊस होल्डमध्ये इम्पॉर्टंट आयटम आहेत जसं त्याच्यामध्ये 33 लाईफ सेव्हिंग मेडिकल ड्रग्स आहेत, इन्क्लुडिंग कॅन्सरसाठी लागणारे ड्रग्स वगैरे, ते सुद्धा 0% झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काही पनीर्स आहेत, ब्रेड्स आहेत, त्याच्यानंतर UHT मिल्क आहे, या गोष्टीवर सुद्धा टॅक्स हा गव्हर्नमेंटने 0% केलेला आहे. का तर यामध्ये नेसेसरी गोष्टीमध्ये लोकांनी मॅक्झिमम परचेस कराव्या, त्यांना त्याचा फायदा व्हावा आणि जो काही कन्झ्युमेबल वर्ग आहे तो वाढावा, जेणेकरून आपली इकॉनॉमी बूस्ट होईल, हा यामागचा हेतू आहे. सेकंड पार्टमध्ये कोणत्या वस्तूवर 18%, 12% वरनं मूव्ह होऊन तो जीएसटी 5% झालाय ते बघूया. त्यामध्ये पहिला आयटम आहे हाऊस होल्ड गुड्स. तर त्यामध्ये हेअर ऑइल, सोप, शॅम्पू, त्याच्यानंतर किचनवेअर, टेबलवेअर या ज्या काही वस्तू आहेत यामध्ये जीएसटी हा 5% करण्यात आलेला आहे. सेकंड नंबर आहे पॅकेजिंग फूड्स. त्याच्यामध्ये नमकीन, पास्ता, बटर्स वगैरे हे सारखे जे फूड येतात तिथे सुद्धा जीएसटी 5% झालेला आहे. आणि तिसरा जो आयटम आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर्स मशिनरी. त्यामध्ये ट्रॅक्टर आहे, फार्मिंग मशीन आहे, हँडीक्राफ्टेड आहेत. सो या ज्या काही मशिनरी आहेत याचे सुद्धा जीएसटी 18-12% वरनं तो डायरेक्टली 5% वर केलेला आहे. या मागचा गव्हर्नमेंटचा एकच उद्देश आहे की आपल्याकडे जे नेसेसरी गोष्टी आहेत जसं सोप, शॅम्पू यासारख्या वगैरे, तर त्यामध्ये मॅक्झिमम बाहेर वाढावे, इकॉनॉमी ग्रो व्हावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ॲग्रिकल्चरमध्ये मॅक्झिमम न्यू टेक्नॉलॉजीचा शेतकऱ्यांनी वापर करून आपल्याकडे फार्मिंग इन्हान्स व्हावं, ह्या मागचा एक हा हेतू आहे. तिसऱ्या पार्टमध्ये आपण समजून घेऊया की कोणत्या गोष्टीवर गव्हर्नमेंटनी 28% वरनं जीएसटी 18% केला आहे. त्यामध्ये मेजर आयटम जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आहेत, त्यामध्ये तुमचा AC आहे, TV आहे, फ्रीज आहे, स्मॉल कार आहेत, सिमेंट आहे, बाईक आहे. आता स्मॉल कारची डेफिनेशन काय आहे की ज्या कारचं CC इंजिन 1200 बिलो आहे ते स्मॉल कारमध्ये येणार आहे आणि 1200 अबव हे तुमची लक्झरी कारमध्ये येणार आहे. सो ही एक डेफिनेशन आहे. आणि दुसरी महत्त्वाची ज्या बाईक आहेत ज्यांचं इंजिन बिलो 350 cc आहेत तर त्यांना 18% आहे. आणि तुम्ही जर अबव 350 cc बुलेट घेत असाल तर तुम्हाला रेग्युलर टॅक्स बसणार आहे. सो हे काही चेंजेस गव्हर्नमेंटनी मेजर केलेले आहेत. फोर्थ पार्टमध्ये कोणत्या गोष्टीवर गव्हर्नमेंटनी फ्लॅट 40% जीएसटी लावलेला आहे ते आपण बघणार आहोत.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे लक्झरी आयटम आहेत त्यावर 40% जीएसटी गव्हर्नमेंटनी फ्लॅट ठेवलेला आहे. यामध्ये जो जुन्या स्लॅबमध्ये जीएसटी आणि सीएसएस जो होता सेंट्रल एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स तो रिमूव्ह करून आता 40% फ्लॅट जीएसटी ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आयटम आहे लक्झरी कार, की ज्या गाड्यांचं सीसी इंजिन 1200 सीसी पेक्षा पुढे आहे त्यांना 40% इथे फ्लॅट असणार आहे. दुसरा आहे पान मसाला, जे वेगवेगळे ब्रँड आहेत, बरेच जण वेगवेगळ्या ब्रँडचे पान मसाला घेतात, तर त्यांना सुद्धा 40% इथून पुढे त्यावर जीएसटी द्यावं लागणार आहे. तिसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये टोबॅको जे काही आयटम आहेत, सिगरेट वगैरे ह्या सर्व गोष्टी, त्यावर सुद्धा 40% जीएसटी आहे. आणि चौथा महत्त्वाचा जे लार्ज इंजिन व्हेकल आहेत त्यावर सुद्धा 40% जीएसटी गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. ह्या सर्व गोष्टी मागचा एकच गव्हर्नमेंटचा हेतू आहे की आपला भारत देश ऑलरेडी लोकसंख्या भरपूर आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे कन्झ्युमेबल जास्त आहेत, त्यामुळे लोकांचे आपल्याच ब्रँडचं कन्झ्युमेबल वाढावं आणि त्यातून इकॉनॉमी बूस्ट व्हावी यासाठी गव्हर्नमेंटने काही चेंजेस केलेले आहेत आणि नेसेसरी गोष्टी लोकांना मिळाल्या पाहिजे, हा एक त्यामागचा मुख्य हेतू आहे. सो हा व्हिडिओ मित्रांनो मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला या व्हिडिओबद्दल कोणती माहिती व्यवस्थित समजली आणि पुढचा व्हिडिओ मी एखाद्या विषयावर बनवावा असेल असं तुम्हाला वाटत असेल तो सब्जेक्ट पण त्यामध्ये मेन्शन करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.